मध्यंतरीच्या काळामध्ये तेल्यासारख्या रोगाने डाळिंबाला आजार झाला आणि ती फळं खराब होऊ लागली. ज्या ज्या वेळेस तेल्याचा आजार आला, केळ्याचा रोग आला, त्या वेळेस स्वर्गीय आबासाहेबांनी तत्कालीन सरकारकडे भांडून या तालुक्यातल्या कष्टकरी डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोट्यावधीचं अनुदान देण्याचं काम स्वर्गीय आबासाहेबांनी केलेलं आहे. मागच्या 5 वर्षाच्या काळात डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आणि बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा सन्माननीय माजी लोकप्रतिनिधींनी त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये या तालुक्यातल्या कष्टकरी शेतकरी वर्गासाठी एकटही उठून सरकारकडे अनुदानासाठी मागणी केली नाही. याच्या इतकं दुसरं दुर्दैव असू शकत नाही. या तालुक्यातला एक शेतकऱ्याचं पोरगं वडिलांची छत्रछाया लहान वयात हरवल्यानंतर परिस्थितीनुसार हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. परिस्थितीनुसार पर्यंत काम करून डाळिंब व्यवसायामध्ये यशस्वी झालं आणि कालांतराने प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये आसपासच्या तालुक्यामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलं आणि त्या युवा सहकार्याला गोवा जिल्हा परिषद गटातल्या सर्व गावातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि शेतकरी कामगार पक्षाने तो गोवा गटाचा उमेदवार म्हणून जाहीर केला आणि त्याच आपल्या सहकार्याला सन्माननीय बापूंनी एकेरी भाषेत उल्लेख करून किरणे असं संबोधलं गेलं आणि तुरुंगात टाकण्याची भाषा केली गेली. या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याच्या पोरांनी यशस्वी होणं चुकीचं आहे का? तो अवमान किरण पांढरेचा नसून माझ्यासारख्याला वाटतं की बापूंनी या तालुक्यातल्या तळागाळातल्या वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्यांच्या पोरांनी यशस्वी होऊ नये म्हणून त्या शेतकऱ्याच्या पोराचा केलेला अवमान आहे. बापू 9 तारखेला तालुका तुम्हाला त्याचं फळ दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आज सकाळपासून अंडुजाल्या तुम्हाला वाटेल तुमचं नाव घेतलं नाही, पण सकाळपासून ताज्या तुमच्याकडे तुम्हीच सांगितली कसली बाजी म्हणून बसल्यावर. या गटाचे समोरचे उमेदवार त्यांचे बालपणाचे मित्र आणि त्यांचं झालेलं संभाषण आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवरती आलेलं आहे. त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो. 2022 सालामध्ये जवळचं गाव आहे लक्ष्मीनगर आणि त्या लक्ष्मीनगरच्या बाळ कुटुंबातल्या लोणारी समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने सन्माननीय तत्कालीन लोकप्रतिनिधीला संध्याकाळच्या वेळेस फोन केला आणि सांगितलं, बापू आम्हाला लाईट द्या. बापूंनी काय बोललं गेलं या ठिकाणी माता भगिनी बोलणं उचित नाही
आणि आपल्याला कोणाला टीका करायची गरज नाही, पण वास्तव आपल्या समोर आलं पाहिजे म्हणून हे सांगणं खूप गरजेचं आहे. आणि बापूंनी जे काय संभाषण त्या लोणारी समाजाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीशी केलं हे कुणी खपवून घेतलं नसतं एवढा अवमान एका शेतकऱ्याचा बापूंनी केला. आणि तीच परिस्थिती, तीच दादागिरीची भाषा आज लोटेवाडीच्या समोरच्या उमेदवाराकडून होत होती. ती मोबाईलवरती आलेली आहे. सरकार कापडं काढून तुझी चमडी शिवाय ठेवणार नाही. अजून इलेक्शन व्हायचं आहे, मतदान व्हायचं आहे, मतदानानंतरचा निकाल यायचा आहे. आणि आज जर अशी भाषा त्या उमेदवाराची असेल, बापूंसारख्या लोकप्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची असेल, तर ही कलापी शेतकरी कामगार पक्ष आणि बाबासाहेब देशमुख खपवून घेणार. या तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी 50-60 वर्ष राजकारण करत असताना आणि 97 सालापासून सन्माननीय दीपकाबांनी आबासाहेबांना साथ दिली. आणि या कार्यकाळामध्ये 11 वेळा तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांच्या आशीर्वादाने आबासाहेब विधानसभेमध्ये गेले. 2 वेळा कॅबिनेट मंत्रीपद होते. पण आबासाहेबांनी कदापि या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय होऊ दिला नाही. कदापि दादागिरीची आणि दडपशाहीची विचार सुद्धा या तालुक्यामध्ये डोक्यावर करू दिला नाही. आज तुमच्या पक्षांचं सरकार आहे आणि तुम्ही आमच्यासारख्या शेतकरी कामगार पक्षाच्या गरीब कार्यकर्त्याला जर तुरुंगात टाकायची भाषा करत असाल, गरीब कार्यकर्त्याला चौकात बनवण्याची भाषा जर करत असाल, तर बाबासाहेब देशमुख जिवंत असेपर्यंत ही दडपशाही कदापि या तालुक्यामध्ये डोकं वर काढू देणार नाही, हा माझा तुम्हाला विश्वास देतो. आता बसल्यावर अजून एक क्लिप आली. जिल्हा परिषदेचे समोरचे पॅनलचे उमेदवारांचे लहान भाऊ, काय मला वाटते म्हणून असा गट आहे वकील साहेब. राहिलेल्या 2-3 दिवसात अजून काय काय तुम्ही बाहेर काढताय लोटेवाडी करून. त्या लहान भावाची भाषा अशी आहे, अशा सगळ्यातून दादागिरीची भाषा आहे. माझ्या कार्यकर्त्याला जर कोण त्रास दिला तर घरात घुसून मारेल. ही भाषा या दोन्ही भावाची जर अशी असेल तर बाबांनो, हा तालुका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे, पुरोगामी विचाराचा आहे. स्वर्गीय आबासाहेबांनी 50-60 वर्ष या तालुक्यामध्ये शांतता आणण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलंय. काय केलं पाहिजे? आज जर घरात घुसून मारण्याची कोण जर भाषा करत असेल तर या महूर गटातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, बाबांनो, अजून वेळ गेली नाही, गांभीर्याने घेण्यासारखा हा विषय आहे. आता दीपदाबाकडून सांगितलं डाम काय 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 काय. हो बाबा, डिग्री डाम काय तर म्हणणार तुम्ही भाषा. नोव्हेंबर 2024 साली विधानसभेचे 3ऱ्या आठवड्यात इलेक्शन होतं आणि पहिल्या आठवड्यात त्यांनी दरकाळ्या फोडल्या.
की 4.5 कोटीचा निधी आणला, विकास कामं झाली. दुसऱ्या आठवड्यात तो आकडा वाढून 5,000 कोटीवर गेला. 20 तारखेला मतदान होतं. 13-14 तारखेपासून यांनी सांगायला चालू केलं, 6,000 कोटीचा विकास निधी आणला गेला. आला 23 तारखेला पराभव झाला आणि पराभवानंतर चिकमोहनमध्ये चिंतन सभा झाली. आणि चिंतन सभेमध्ये मतं कशी आपली गेली याचा विचार करण्यापेक्षा तो आकडा 6,000 कोटीवरून 7,000 कोटीकडे नेला गेला. आणि समोरच्या उमेदवारांनी सांगितलं, बाबासाहेबांच्या चष्म्याच्या काचा बदला. त्या चष्म्याच्या काचामधून बाबासाहेबाला झालेला विकास दिसत नाही. या ठिकाणी त्यांच्याच गावचे सन्माननीय सुभाष भोसले जरा बाहेर बसून ऐकते, मला सांगितलं मी इथंच आहे, काळजी करू नका. 4,500 कोटी ते 7,000 कोटी एवढी संख्या पैशाच्या रूपात तुम्ही या तालुक्याला आणली. त्या सुभाष भोसलेला तुम्ही आमदार असताना टँकरनी त्या चिकमोहजातल्या गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय का करावी लागली. आज इतकीची इथं आमचे सरकार आहेत, इतकीला प्यायला पाणी नाही. मगाशी बाळादादांनी सांगितलं, चिकमोहजात एक आता रस्ता टाकून दिलाय. बाबांनो, आज रस्ते, डीपी, तारा, डाम टाकण्याची परिस्थिती का आली? जर एवढा तुम्ही विकास केला असता तर आज माझ्या वाट्याला ह्या मागण्या आल्या नसत्या. मग पैसा गेला कुठं? तर मला वकील साहेबांनी महिमामध्ये एक गोष्ट सांगितली, ती महोदयात सांगायला विसरले. महोदयात फक्त चिक महोदयातलं सांगितलं, महिमामध्ये सांगितलं. काय पुणे मुंबईला काय म्हणतात, पुणे मुंबईला काहीतरी संपत्ती करून ठेवली म्हणे आणि महिन्याला त्याचं भाडं येत. बाबांनो, या ठिकाणी ज्या ज्या गावात तुमच्या गटातल्या काम टाकलेले डिपेडी तो म्हणत असतील तर बिनधास्त घ्या. 7 तारखेला सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू होणार आहे आणि 7 तारखेच्या सकाळच्या 7 वाजेच्या आत जर पडलेलं डाम उभा झालं आणि त्या डामाला जर तारा ओढल्या तर 8 तारखेपासून बाबासाहेब देशमुख राजकारण सोडून राजकारण. उद्या सभा सांगतील आमची सत्ता आहे, आम्ही हे करू, आम्ही ते करू. उद्या त्याला मला असं समजलं, एक आम्हाला सांगितलं मला आता कुठे शिंदे साहेब, पंढरपूरच्या शिंदे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत MSCBचे, त्यांनी स्टेटमेंट दिले. पत्रकार गेले होते, काम पोल काय तुमचं डीपी उभा करता येते का? त्यांनी सांगितले परमिशन असल्याशिवाय, प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय बेकायदेशीर कुणी खाजगी कारणावरून टाकलं तर 100% ते उभा करता येत नाही, डीपीला कनेक्शन देता येत नाही.
आता लोकांचं म्हणणं आहे पुढचं येणार काय करायचं, पुढच्या करून पुढच्या उमेदवाराकडून येणाऱ्याचं काय करायचं, केव्हा येणार आहे. आबा मान हलवतीत म्हणजे तुम्हाला इशारा कळालेला असेल. जाधव साहेब आहेत आबा गटाचे. आबा तुमच्या गटाची माणसं लय हुशार आहेत. त्यांनी 2 वेळा काय सांगितलं अध्यक्ष की 97 साली जी माणसं आबा सोबत होती ते तिन्ही अध्यक्ष हितच आहेत. मी हळूच कानात विचारलं बाकीची कुठं आहे. त्यांनी सांगितलं हे मला बोलता येत नाही, तुम्ही आबांना बोला. मी आबांना बोलतोय, काळजी करू नका. उद्या त्याला सांगतील स्टेटमेंट आलंय वाटतं वकील साहेब, यायचं त्याचं स्टेटमेंट आलंय. बाबांनो मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे. म्हणजे पहिलं MBBS 6 वर्षाचं 5.5 वर्षाचं, त्याच्यानंतर 1 वर्ष एमओसी, त्याच्यानंतर 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर 3 वर्ष DMB. 12वी नंतर 12-13 वर्ष शिक्षण घेतलंय. जरा थोडी इंग्लिश भी कळते असं होऊन, कारण AI टेक्नॉलॉजी या देशात नाही या जगामध्ये चालू आहे. AI टेक्नॉलॉजी उद्या कोणतरी येऊन म्हणतील, सगळे कुठून दरगाळ्या फोडतील की ते संभाषण आमचं नाही, ते संभाषण AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे बनावट संभाषण आहे. बाळांनो, आबासाहेबांचं आपण एक क्लिप बनवली AI टेक्नॉलॉजीनं, हे तुमच्यापर्यंत पोहोचले. त्यामध्ये फक्त एका माणसाचा आवाज येतो आणि तो आवाज जर आला तर तो काय तंतोतंत जुळत नाही. हे दोन्ही आवाज AI टेक्नॉलॉजीचे नाही, हे दोन्ही आवाज हे ज्यांनी संभाषण केलं त्यांचेच आहेत. आणि ते दोघांनी लहानपणापासूनचे बालमित्र होते. आता काही कारणास्तव त्यांच्यात दरी निर्माण झाली, कारण दादागिरीची भाषा या तालुक्यात कुणी सहन करत नाही. त्याच्यामुळे उद्या त्याला कोणतरी येईल, सांगतील ही क्लिप चुकीची आहे. आता वकील साहेब तुमचं कौतुक करायला पाहिजे तुमच्या गावाचं. अजून आता ऑडिओ नाही, नुसतं ऐकायचं नाही, आता बघायची सुद्धा क्लिप आली असं मला वकील साहेबांनी कानात सांगितलं. बघायची क्लिप म्हणजे त्यांचे लहान भाऊ सगळे मिळून घरात घुसून मारण्याची भाषा करतात. बाबांनो, लवकर सावध व्हा. या तालुक्याला आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय आबासाहेबांनी तर हाताच्या फुलासारखं जपलेलं आहे. आज जर आपण अशी संधी सोडली तर भविष्यात तुम्हाला इथं चौकात बसून हसताना बागडताना तुम्हाला कुणी लोक दिसणार नाही. सत्ताधाऱ्यांचे शासन आहे म्हणून जर ते दडपशाही करत असतील, दादागिरी करत असतील तर या दडपशाहीला दादागिरीला वेळ संपवण्याची गरज आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला
प्रत्येक मतदान केंद्रावरती असे डमी बॅलेट आहे. मतदान केंद्रावरती असं बॅलेटचं मशीन असणार आहे. वरच्या रखान्यामध्ये जिल्हा परिषद उमेदवाराची नाव आहे आणि 4 नंबरला सन्माननीय बाळासाहेब महादेव धारेंचं नाव आहे. या गणामध्ये बहुत पंचायत समिती गणामध्ये 3 नंबरला मनीषा हरिदास येळगेंचं नाव आहे आणि चिकमौत गणामध्ये राकेश राजेंद्र कदम यांचं 3 नंबरला नाव आहे. या तिघांच्या नावासमोरचं चिन्ह आहे नारळ. नारळासमोरचं बटन दाबून आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि मतदान रूपी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. आपण मोठ्या संख्येनं मायाका देवीची यात्रा असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार.